पुन्हा कोर्टात जाणार कारण तो निकाल समाजासाठी घातक आहे। आज आनंदराव अडसूळ जे वक्तव्य करत आहे, मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। वयाप्रमाणे त्यांना आता आराम करण्याची गरज आहे। आजही ते जसे आम्हाला ब्लॅकमेल करत होते तसे देशाच्या गृहमंत्री अमित शहाजींचं नाव घेऊन ब्लॅकमेल करत आहे। आज तुम्हाला माहीत आहे नवनीत राणांच्या पूर्ण शेवटपर्यंत त्यांनी विरोधात काम केलं। अमरावतीमध्ये येऊन त्यांनी विरोधामध्ये प्रचार केला। नवनीत राणांना इलेक्शनमध्ये पाडण्यासाठी त्यांनी पूर्ण यंत्रणा लावल्या। त्यांनी अमित शहाजींना शब्द दिला होता की नवनीत राणाला निवडण्यासाठी आम्ही मेहनत करू, पण ते अमित शहांशी खोटे बोलून त्यांनी नवनीत राणाच्या विरोधामध्ये प्रचार करून त्यांना पाडण्याचं काम केलं आणि आज त्यांचं मानसिक संतुलन पूर्ण बिघडलेलं आहे। राज्यपाल बनवणे हे बनवणे अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी दाखवून दिलं आहे की मानसिक संतुलन बिघडलं आहे। त्यांना खऱ्या अर्थानं आता आराम करायची तर गरज आहेच, पण चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेणंसुद्धा जरुरी आहे। त्यासाठी जे काही खर्च लागेल तो मी करायला तयार आहे, पण त्यांना चांगल्या डॉक्टरचं इलाज करून आपल्या प्रकृतीचा इलाज केला पाहिजे, आपला चेकअप केला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही सहकार्य लागेल मी अडसूळ यांना करायला तयार आहे। असं आहे, राजकारणामध्ये कोणाची काय ताकद आहे कसं आहे सगळं माहीत पडते। म्हणून जरांगे पाटील साहेबांनाही माझं म्हणणं आहे की डोक्यामध्ये जर राजकारण असेल तर एकदा इच्छा पूर्ण करून घ्या। कारण की राजकीय दृष्टिकोनातून जर त्यांनी पाऊल टाकलेलं आहे समाजाच्या न्यायासाठी तर त्यांनी जरूर राजकारणामध्ये उतरलं पाहिजे। राजकारणामध्ये येऊन सीटा उभ्या केल्या पाहिजे आणि सीटा उभ्या करून स्वतः किती राजकीय बराबरी किती आहे त्यांची, किती लोकप्रियता त्यांची आहे ते राजकारणाच्या रिझल्टमधून लक्षात येईल। म्हणून जरांगे पाटीलना सीटा उभ्या करण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।